या भव्य प्रचार सभेला ज्यांचं संबोधन ऐकण्यासाठी आपण सर्व एवढ्या संख्येने या गोदा काठ्यावर उपस्थित झाला आहात ते या राज्याचे लाडके कष्टाळू आणि कर्तृत्वान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या नाशिकच्या निवडणुकांची आणि जळगाव नाशिक या सर्व निवडणुकांची धुरा सर्व एवढ्या आहे संख्येने यांना संकटमोचक म्हणलं जातं ते आमचे सर्वांचे लाडके गिरीश महाजन मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर। कारण संघर्ष कन्या जरी मी असेल तरी कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त मुद्दे पटवून देण्याचा संघर्ष सुद्धा मला करावा लागणार आहे, कारण आपल्याला मुख्यमंत्री महोदयांचा जास्त वेळ घ्यायचा नाही। त्यामुळे सर्व मंचावरील लोकांची मी दिलगिरी व्यक्त करते आणि समोर उपस्थित असलेले वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि माता भगिनींनो, खास करून देवा भाऊंच्या लाडक्या बहिणींनो, मी आपल्या सर्वांना आवाहन करते की येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला निवडणुकीचं मतदान करायचं आहे आणि हे मतदान करत असताना नाशिक ही महाराष्ट्राची देवभूमी आहे आणि या देवभूमीमध्ये स्वतः देवा भाऊ आलेले असताना, या देवा भाऊंच्या हातात कमळ असताना, या कमळाशिवाय कोणत्याही चिन्हाचा विचार या नाशिकची जनता करणार नाही याचा मला पूर्ण 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 विश्वास आहे। आपण नाशिक या शहराचं नाव ऐकल्याबरोबर श्रीरामाचं, प्रभू रामाचं चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं। प्रभू राम वनवासात असताना इथे आले होते। गोदावरी नदीचं पावित्र्य आपल्या लक्षात येतं। हनुमानाचा सुद्धा जन्मभूमी इथे आहे तेही आपल्याला लक्षात येतं। हे एक पावित्र्याने भरलेलं हे ठिकाण आहे आणि नुकताच आपल्याला इथे येणारा सिंहस्थाचा विषय माहित आहे आणि सिंहस्थ कुंभमेळा हा यशस्वी करत असताना हा केवळ कुंभमेळा नसतो तर या नाशिकच्या विकासाचा पाया सुद्धा या निमित्ताने घातला जातो आणि त्यामुळे या कुंभमेळ्याचं व्यवस्थित नियोजन करायचं असेल तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या समवेत, या सर्व आमदार आणि खासदारांच्या समवेत आपल्याला नाशिकचा महापौर देखील भारतीय जनता पार्टीचाच पाहिजे, जेणेकरून या भागामध्ये कुंभमेळ्याचं नियोजन करत असताना मोठा विकास या भागामध्ये होणार आहे। मी उत्तर प्रदेशमध्ये आता महाकुंभ अनुभवला। मागच्या सिंहस्थामध्ये सुद्धा देवेंद्रजी आपणच मुख्यमंत्री होतात आणि त्यावेळी गिरीश भाऊ इथले पालकमंत्री होते आणि या सिंहस्थाच्या या कुंभमेळ्याचा ध्वजावर रोहन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो होतो। तेव्हाचं नियोजन आता तर अजून काय लोटलेलं आहे, लोक अजून जागरूक झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात हे नियोजन चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे। स्वच्छ पाणी, मलनिस्सारण, या भागातली स्वच्छता, येणाऱ्या भाविकांची कुठली गैरसोय होणार नाही एवढा पडणारा ताण, हे सर्व मॅनेज करण्याचं महत्त्वाचं काम हे महानगरपालिकेला करायचं आणि हे करण्याची सवय, हे करण्याची इच्छा जर कोणात असेल तर ती आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये आहे। कारण भारतीय जनता पार्टी ही प्रभू श्रीरामाला वाहून घेऊन प्रभू श्रीरामाच्या विचारांवर चालणार। आज इथे प्रभू श्रीराम येऊन गेले, नाशिक नाव पडले कारण म्हणतात की शूर्पणखेचं नाक छाटण्याचं काम इथे झाले म्हणून नाशिक नाव पडलेलं आहे। तर आपल्याला इथे नाक छाटण्याचं काम करत असताना विकासाची भूमिका घ्यायची आहे। विकासाच्या आडे कोणी येत असेल पण आम्ही त्यांना कधी बघितलं येणाऱ्या 15 तारखेला आपल्याला करायचं आहे। इथे नाशिकमध्ये असं म्हणतात की जी लक्ष्मण रेषा आहे, आज ती सीतेसाठी जी ओढलेली आहे ती लक्ष्मण रेषा सुद्धा इथे आहे आणि ती पाहण्यासाठी मी पूर्ण तिथे प्रवास करून पाहण्यासाठी गेले होते। ही लक्ष्मण रेषा जशी ओलांडायची नाही तशी आपल्याला मतदानाची मात्र जी सीमारेषा आहे ती मोठ्या प्रमाणात ओलांडायला कुठलीही बंदी नाही। मोठ्या प्रमाणामध्ये मतदान करून ज्या देशाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर 3 वेळा विश्वास ठेवला, अनेक राज्यांमध्ये सरकार दिलं, या मुख्यमंत्री महोदयांवर आमच्या देवेंद्रजी फडणवीसांवर 3 वेळा विश्वास ठेवला, तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री झालेले आहेत आणि एक चांगलं राज्य, अग्रेसर राज्य करत असताना नाशिक हे एक ॲस्पिरेशनल शहर आहे। आज मुंबई पुणेच्या पाठोपाठ नाशिककडे मोठ्या भूमिकेने बघितलं जातं, एका अपेक्षेने बघितलं जातं आणि इथे मोठा उद्योग, इथे मोठा व्यवस्थापन
आणि मोठा विकास इथे झाला पाहिजे या दृष्टीने आपल्याला मुख्यमंत्र्यांचे आशीर्वाद पाहिजेत. त्यामुळे मुख्यमंत्री, प्रधानमंत्री आमचे, मुख्यमंत्र्याचे तर महापौर का आमचा नाही, अशा प्रकारच्या भूमिकेने आपण सर्वांनी विचार करण्याची गरज आहे. लाडक्या बहिणी मोठ्या संख्येने आहेत. देवाभाऊंच्या या लाडक्या बहिणी आहेत की नाही? कोण कोण आहे? हात वर करा बरं. अरे भाऊ चुकून हात वर करायलात, लाडक्या बहिणी विचारले मी. या लाडक्या बहिणी देवाभाऊंच्या आहेत. मला सांगा, आपल्या भावाला कोणी वाकडं बोललेलं आपल्याला आवडतं का हो? सांगा बरं, आवडतं का? मग तुम्ही मतदानाच्या दिवशी काय करणार आहेत? सकाळी सकाळी उठा आणि देवपूजा वगैरे करा. सुंदर चांगला नाश्ता बनवा, असा बनवा की घरामध्ये सुगंध पसरला पाहिजे. आणि तो नाश्ता बनवून झाकून ठेवा, वाढू नका अजिबात. नवऱ्याला सांगा, घरच्यांना सांगा, आधी जा आणि माझ्या देवाभाऊच्या कमळाला मतदान करा, तर मग मी तुम्हाला सुग्रास भोजन वाढेन. कारण आपल्या भावाला कोणी बोललेलं बहीण खपवून घेणार नाही. आमच्या भावाला कमी पडलेले बहीण खपवून घेणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून या सर्वांना मी आव्हान करेन, मी फार वेळ आपल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या मध्ये घेणार नाही. कुंभमेळ्याचं नियोजन स्वतः गिरीशजी महाजन करतायत. एक अद्भुत असा संधी आपल्याला मिळालेली आहे, एक अद्भुत असा संगम आपल्याला मिळालेला आहे. आणि या सिंहस्थामुळे महाराष्ट्राकडे, नाशिककडे जगाचं लक्ष लागत असताना मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या विचारांनी, यांच्या नेतृत्वाखाली या महानगरपालिकेने पराक्रम केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आपल्याला विनंती करते, 15 तारखेला कमळाच्या फुलाचं बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना, माझ्या सभा होत्या आपल्या गुगेकडे, कावेरीकडे माझी सभा होती, मी येऊ शकले नाही, कारण आपल्याला परिचित आहेत. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आमचा आदर्श आहेत आणि त्यांनी सुद्धा आपलं सर्व वैयक्तिक अडचणी बाजूला ठेवून पक्षाचं काम असताना त्याला प्राधान्य दिलं. आणि म्हणून मी आज इथे आले आहे. सर्वांनी 15 तारखेला आशीर्वाद द्या एवढीच विनंती करते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद पंकजाताई. संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळा रूप